नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आता मला लागलेली आहे खूप भूक, कारण की सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही। आज फक्त एक केळं खाल्लं आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले। आता नाश्ता बनवते। नाश्त्याला बनवते फोडणीचा भात। काल थोडा फोडणीचा भात राहिला होता, मग आज विचार केला तोच बनवते जरा। आणि प्रीत गेलेला आहे कामाला, त्याची सकाळची ड्युटी आहे, मी आहे। ओ माय गॉड, आत्ता दूध गेलं असतं माझं, तरी पण मी स्लोच ठेवला होता। दूध तापत ठेवलं होतं आणि आता नाश्ता बनवायला घेते। आणि आज माझ्याकडे खूप जास्त कामं आहेत, कारण की त्याच्या कंपनीतून त्याने कपडे आणलेले आहेत, म्हणजे जे जास्त ऑइलनी वगैरे माखलेले आहेत ते मशीनमध्ये ते काही निघत नाही तेवढी, त्यामुळे मला ब्रश लावावाच लागतो त्या कपड्यांना। तर पावडरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे त्या कपड्यांना, म्हणजे थोड्या वेळामध्ये मी त्या ब्रशने घासेन कपडे। काही कपडे मशीनमध्ये पूर्ण अजिबात निघत नाहीत, जे आपले नॉर्मल कपडे असतात तेच मी मशीनमध्ये टाकते। तर आज त्यांनी आणलेले आहेत कपडे, पावडरच्या पाण्यात भिजत ठेवले। पहिले नाश्ता करते आणि मग कपडे धुवायला बसते, असं आहे। आणि बेडरूममध्ये पण खूप जास्त पसारा आहे, ते उरकायचं आहे। तर चला पटकन नाश्ता करते। सगळं साहित्य काढून ठेवले, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काय बोलते, कढीपत्ता आणला, गार्डन मध्ये गेलं होतं तर एक। आणि हा आहे भात, माझ्या एकटी पुरताच आहे, जास्त नाहीये, तर त्याचा फोडणीचा भात बनवते पटकन। आणि या आहेत मिरच्या, मी आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मिरच्या अशा ठेवते, पण यांना 2-3 आठवडे अशा मिरच्या पॅक करून ठेवल्या ना की ते जास्त काळ राहतात। पेपर आहे आतमध्ये, दाखवते तुम्हाला मी। 2-3 आठवडे आरामात जातात आपले। असा पेपर टाकला होता इथे, म्हणजे पेपराला जर पाणी असेल तर शोषून घेते। ऑलरेडी घेतलेलं बघा, थोडासा ओला झालेला आहे। आणि या आहेत आपल्या मिरच्या, खूप वेळा राहतात अशा जर ठेवल्या। आणि खाली सुद्धा पेपर आहे, अशा मी स्टोर करून ठेवते। आणि त्याची डेट आहे तर असं काढलेलं आहे अशा प्रकारे। तर चला फोडणीचा भात बनवते मी। भांडी सुद्धा लावायची आहेत मला, काहीच काम नाही केलं। हा पोलीपाट मला खूप जास्त आवडतो, म्हणजे माझा चॉपिंग बोर्ड आहे, म्हणजे आहे हा पोलीपाट। त्याचा एक पाय निघाला होता, तर मी 3 पाय काढले याचे आणि त्याला चॉपिंग बोर्ड केलेला आहे अशा प्रकारे, लाटायला, सॉरी कापायला। कपडे धुऊया आपण। आमच्या ओवीची ड्रॉइंग मिकी माऊस काढलाय। चला कपडे भिजत ठेवलेले आहेत मी, ह्याच्यामध्ये बालदीमध्ये पावडरचं पाणी आहे, धुवायला बसते। झाले एकदाशी कपडे धुवून, पण कपडे धुवून आपली पाठण एकदम ताठ होते, म्हणजे व्यायाम होतो पूर्ण बॉडीचा। आता समजते जुनी लोक एवढी फिट का असायची, कारण की त्यांना व्यायाम करायची काही गरजच पडली नसेल, कारण की आपल्या घरातल्या कामांनीच आपला एवढा चांगला व्यायाम होतो, काय विचारूच नका। जर कधी तुम्हाला कंटाळा असेल की म्हणजे व्यायाम करायची इच्छा असेल, तर तुम्ही कपडे मशीनला अजिबात टाकू नका। ते कपडे तुम्ही हाताने धुवा, तुमचा पूर्ण बॉडीचा व्यायाम होईल खरंच। म्हणजे पूर्ण कपडे पिळेपर्यंत सगळं व्यायाम होऊन जाईल। बसून कपडे धुवायचं मी बोलते, कारण आजकाल आपल्याकडे कशा वॉशिंग मशीन आलेल्या आहेत, त्यामुळे कपडे एकदा मशीनमध्ये टाकले की झाले। पण आता मी पण ठरवले, आठवड्यात 2-3 वेळा तरी हाताने कपडे धुतले पाहिजे, जरा आपल्या बॉडीचा व्यायाम होईल ना। आता मस्तच ब्रश लावून सगळे कपडे धुतलेले आहेत, त्यामुळे व्यायाम चांगलाच झालाय माझा, म्हणजे पाठण ताट झाली। आणि त्याचे जॅकेट वगैरे एकदम असे जाड आहे, त्यामुळे पिळायला जरा जोर लावावा लागत होता, पण नंतर स्पिनला टाकले मी मशीनमध्ये। तर असो, कपडे झाले धुवून आणि आता मी माझ्या बेडरूममध्ये आले। मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मला साड्या नीट करायच्या होत्या, त्या दिवशी मी साड्या बाहेर काढून ठेवल्या होत्या, पण त्या केल्याचं काय नाही। आता बेडच्या खाली सगळ्या ठेवलेलं आहे, आता माझ्याकडे वेळ आहे तर करून घेते पटकन। साड्या आहेत त्या त्या दिवशी अर्ध्या करायला घेतल्या होत्या, अर्ध्या ठेवल्या तिथंच, तर तुम्हाला दाखवते मी कशा साड्या ठेवल्यात खाली ते। आणि इकडे तुम्ही बघू शकता साड्या कशा ठेवलेल्या आहेत मी।
2 दिवसाआधी मी हे सगळं करायला घेतलं होतं, पण नंतर मग मी आईकडे गेले त्यामुळे सगळं राहून गेलं माझं. इकडे ब्लाऊज वगैरे काढले होते मी कोणत्या कोणत्या साडीवरचे, म्हणजे काही शिवायला दिले होते ते वगैरे पण आहेत. तर सगळ्या साड्यांमध्ये ते ब्लाऊज मला ठेवायचे आहेत. तर 2 बॉक्स इथेच पडलेले आहेत माझे. आता ते ठेवते नीट करून, म्हणजे आतमध्ये प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज टाकते मी. काही ब्लाऊज मला धुवायचे सुद्धा होते. आता करते तेच काम जरा, म्हणजे साड्यांचं काम मोकळं होईल. आणि आता साड्या ठेवताना मला दिसला माझ्या लग्नाचा शालू. तर मग विचार केला तुम्हाला सुद्धा दाखवते की माझा लग्नाचा शालू कसा दिसतोय तो. आता शालू जेव्हा मला दिसला तेव्हाच मी जाम खुश झाले की त्याला बघितल्यानंतर मला ते सगळे मुवमेंट आठवले, ते क्षण आठवले. तर तुम्हाला सुद्धा दाखवते माझ्या लग्नाचा शालू. तर हा आहे माझ्या लग्नाचा शालू. बनारसी प्युअर सिल्कचा शालू आहे, म्हणजे साडी आहे ही. खूप सुंदर आहे. याचा कलरच खूप सुंदर आहे. ब्राईट असा लाल कलर आहे आणि मला लालच कलर हवा होता, कारण की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जे मी नेसणार होते ते म्हणजे हा लाल कलरचा शालू. त्याच्यामध्ये कलर मला लालच हवा होता, कारण की आता मी सौभाग्यवती झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये लाल कलरला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे मला लालच कलर हवा होता माझ्या रिसेप्शनला. आणि आमच्याकडे कसं आहे, जेव्हा लग्न असतं ना, म्हणजे लग्नाच्या 2 दिवस आधी सगळ्या गावातल्या वगैरे लेडीज लोक येतात आणि विचारतात आपल्याला की तू रिसेप्शनला काय घालणार. म्हणजे तो मला विचारायचा की तू रिसेप्शनला काय घालणार आहेस, आपला शालू नेसणार आहेस, साडी नेसणार आहेस की आपला घागरा. तर मी सांगायची की मला शालूच नेसायचं. त्यामुळे ते वेगळ्याच पद्धतीने माझ्याकडे बघायचे, कारण की सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तू आत्ताची मुलगी आहेस, तुला तर शालू जास्त आवडणार नाही, तू शरारामध्ये चांगली दिसशील. पण माझं पहिल्यापासूनच ठरलं होतं की मला माझ्या स्पेशल मुमेंटला साडीच नेसायची आहे. तर ही माझी स्पेशल मुमेंटची साडी आहे, त्यामुळे या साडीला मला पुन्हा पुन्हा नेसायला खूप आवडेल. का आपण जर शरारा वगैरे घागरा वगैरे घेतला तो आपण फक्त त्या दिवसापुरतीच घालतो, नंतर मग आपण शरारा वगैरे तेवढं नाही घालत. म्हणजे आमच्याकडे तरी मी तर नसतंच घातलं, कारण की कुठे आपण एवढं शरारा वगैरे घेऊन कोणाच्या फंक्शनमध्ये जातो. शालू म्हणजे साडी जी आहे ती आपण परत परत नेसतो आणि मला तेच हवं होतं की जेव्हा जेव्हा मी ही साडी नेसेन तेव्हा तेव्हा मला त्या क्षणाची आठवण झाली पाहिजे. हा माझा मेन मोटिव्ह होता शालू घेण्याच्या पाठी, म्हणून मी शालू सिलेक्ट केला. आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा शालू घेतला त्याच्यानंतर मी खूप वेळा या शालूला नेसलेला आहे. म्हणजे वटपौर्णिमेला पण आमच्याकडे पहिल्या वटपौर्णिमेला सुद्धा शालूच नेसतात, त्यामुळे मी शालूच नेसला होता. आणि नंतर 1-2 फंक्शन सुद्धा मला अटेंड करायचे होते जे आमच्या जवळचे होते, तेव्हा पण मी हा शालूच नेसला होता. म्हणजे हा शालू नेसल्यानंतर ते सगळे मुवमेंट मला आठवतात, ते क्षण जेव्हा हा पहिल्यांदा शालू नेसला होता मी लग्नाला रिसेप्शनला, म्हणून मी शालूच सिलेक्ट केलेला आहे. आणि आता ही साडी आहे त्यामुळे मला कधीही नेसता येतो. शरारा मी घेतला असतो तो पडूनच राहिला असता. आणि आपण लग्नाचा रिसेप्शनचा आपला जे केवढ्या महाग साड्या शालू वगैरे म्हणजे शरारा वगैरे घेतो तेवढं महागाचं घेऊन परत ते आपल्या कपाटामध्येच राहणार आहे, ते काय मला नको होतं. म्हणजे एवढं महागाचं घेणार आपण वस्तू आणि मग ती कपाटातच राहणार, त्याचा काहीच उपयोग होत नाही नंतर. म्हणून मी शालू डिसाईड केलं की मला शालूच घ्यायचंय, म्हणजे मला पुन्हा पुन्हा नेसता येईल. सगळेजण मला सांगत होते की तू शालू का घेतला, तुम्ही शरारा वगैरे घ्यायला पाहिजे होते, तू मस्त दिसते, तुझी हाईट पण आहे, शरारा तुझ्यावर खूप चांगला दिसला असता. तर मी बोलले नाही, मला शालूच नेसायचा आहे, कारण की तो माझा स्पेशल दिवस होता. त्याच्यामध्ये मला त्या क्षणामध्ये मला आनंदित राहायचं होतं ना, की मला दुसऱ्यांना दाखवण्यासाठी घालायचं आहे. म्हणून मला जे आवडत होतं तेच मी माझ्या स्पेशल दिवशी घातले, म्हणून मी हा शालू चूज केला. माझ्या रिसेप्शनला शरारा वगैरे घेतला नाही, पण कधी कधी आपल्याला हाऊस असते की नाही एखाद तरी शरारा आपल्याकडे हवा, शरारामध्ये फोटो हवे. म्हणून मी काय केलं, हळदीच्या संध्याकाळी मी शरारा घातला. मी तो द्वारकाधीश मधून घेतला होता. हळदीच्या संध्याकाळी म्हणजे 8-9 वाजता मी तो शरारा घातला डान्स करण्यासाठी. असं केलं मी, म्हणजे शराराची पण माझी हाऊस फिटली. पण जो स्पेशल दिवसाला मी मात्र माझा शालूच घातलेला आहे. अशी या शालूची गोष्ट आहे.
ती मला आठवली दिसला तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. पण आजकालच्या मुलींना शरारा जास्त आवडतो. ठीक आहे, प्रत्येकाची चॉईस आहे ती, पण माझी चॉईस साडी आहे. मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं असं आहे. आणि शरारा तर मी घातला नसताच. असं वाटतं की एखाद्याला की नाही तुम्ही घालायला पाहिजे. मला सगळेजण खूप बोलत होते की तू घे ना, एवढा मागातला शालू घेतो, त्याच्याबद्दल तू शरारा सुद्धा घेतला असतास चांगलं झालं असतं. पण नाही, मला शालूच हवा होता, तो घेतला. असं आहे. काही जण मला बोलत होते की खूप जुन्या विचारांची आहे, तर मग मी बोलायचे हा मी जुन्या विचारांची आहे. मला दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही मला नीट. आणि तो तर माझा स्पेशल दिवस होता. त्या दिवशी मी तर लग्न करणार होते, म्हणजे पूर्ण नवीन चॅप्टर ओपन होणार होतं माझ्या लाईफमध्ये. त्याच्यामध्ये मी हॅप्पी पाहिजे होते. आणि मग आपल्याला कसं कम्फर्टेबल राहायला लागतं, कारण का रिसेप्शनला आपण पूर्ण उभे असतो, म्हणून मी हे घातलं. आणि मग शरारामध्ये वगैरे आपलं पोट वगैरे दिसतं, आणि एक तर आपलं पोट आहे जास्त माहिती आहे, त्याच्यामुळे ते एकदम चांगलं नसतं मला वाटलं. आणि कम्फर्टेबल नसते मी त्याच्यामध्ये. आपण फोटोज काढतो, रील्स वगैरे करतो, व्हिडिओ वगैरे चालू असतात, म्हणून साडीमध्ये कसं पूर्ण असं अंग झाकलेलं आणि परफेक्ट साडी अशी बसलेली असते. तर फोटो असेल तर मी साईडला टाकेन की मी रिसेप्शनला कशी दिसत होती. मला कमेंटमध्ये सांगा की मी रिसेप्शनला कशी दिसत होते ते. असो, तर एवढं सगळं बडबड झालं माझं, ह्याची स्टोरी सांगितली मी तुम्हाला. तर चला, पसारा माझ्याकडे खूप जास्त आहे. आणि हा आहे त्याचा ब्लाऊज. पण ब्लाऊजला मी थोडासा मॉडर्न टच दिलाय. त्या टेलर जो आहे ना तो माझा फ्रेंडच आहे, म्हणजे भाऊंचा फ्रेंड आहे, त्यांनी शिवून दिलेला आहे. तर मग काय केलं मी, आणि तो पण पूर्ण असा भरला होता ना, ब्लाऊज पण त्याचा पूर्ण भरलेला होता, पण मला तसं नको होतं, म्हणून मी असं त्याचे पॅचेस असे वगैरे लावले. आणि मग इथून असं कट केलंय त्याला. म्हणजे इथून बघू शकता हात माझे असे आहेत, आणि हाताला मी लावलेले आहेत कानातले, म्हणजे त्यांनी लावलेले आहेत कानातले असे डिझाईन. मी फोटो टाकेन साईडला, फोटोमध्ये तुम्हाला समजेल की ऍक्च्युली कसा आहे तो. मग असा थोडासा मॉडर्न टच दिलाय त्याला, म्हणजे एकदमच अशी पूर्ण टिपिकल अशी नको दिसायला शालूमध्ये, म्हणून थोडासा मॉडर्न टच म्हणून ब्लाऊजला थोडासा असा कट मारला इथून, त्यामुळे मस्त दिसतोय. चला, मी खूप बोलले असेल ना, आणि असो पण तुम्हाला दाखवायचं होतं. मी आता समोर दिसलं तर पटकन तुम्हाला दाखवायला. आणि टॅसल पण मस्त आहे, ते सॉफ्ट सॉफ्ट आहेत. हा, चला आता मी पटकन साडीचं उरकून घेते, खूप वेळ झालाय. आणि आत्ताच झालेलं आहे आमचं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासून घेतली, आणि आता जरा प्रीतशी गप्पा करत बसले होते. तर त्याला बोलू केसांना जरा तेल लाव माझ्या, मी तुझ्या लावते तू माझ्या लाव. तर आज बारी माझी आहे, तो पहिले माझ्या केसांना तेल लावणार आहे. असं आम्ही करतो आलटून पालटून, नाही तर नेहमी त्याच्या लावावं लागतं. तर आज मी त्याला सांगितलं की आज जरा माझ्या केसांना तेल लाव. त्याचं तेल लावणं म्हणजे असं आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. आपण आपल्या नवऱ्यांना सांगितलं तेल लावायला की ती लोक कशी लावतात, ते आपण मस्त एकदम मसाज वगैरे करणार. असं थोडासा जरासा आराम भेटेल म्हणून त्याला बोललो की जरा तेल लाव. तर तेल शोधायला गेलाय कधीचा, नुसता रॅकमध्येच तेल आहे, पण अजून शोधायला वेळ लागतोय त्याला. 2 मिनिटं झाली मी बसले, तेलच शोधतोय तो. तर आता तेल लावू आणि मग झोपू परत, कारण की त्याला उद्या पुन्हा 5 वाजता जायचं कामाला. भेटलं आले शेट, तेल लावा जरा, काहीतरी नवीन दिसेल. 12 तास ड्युटी करून आलेली आहेत माणसं. जरा वरती कर, गोरा आणि गोरा झालास. आणि सावळे होऊन आलेली आहेत माणसं. 12 तास उन्हामध्ये काम करतात. मेकॅनिकल इंजिनियर वाल्यांचे कपडे तर काय विचारूच तो का. आज कपडे धुतले प्रीतनी तुझे, ते ग्रीसवाले ब्रश लावून आहे ना. किती त्याच्यात तरी डस्ट आणि ते सगळं होतं, धुळा जास्त होता. असो, आता मला सरळ राहायला लागेल. मी असा काळा दिसेन तुला. माझा गोराच आहेस, मी कुठे काय बोलले. तर तेल लावतोय आम्ही केसांना. पहिली आज माझी वारी आहे, मग त्याची वारी आहे, असं आलटून पालटून करतो. तर चला, हा ब्लॉग आपण एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.